भिवंडी शहर में विकास कार्यों को गति देने के लिए 25 लाख रुपए की निधि से नए प्रोजेक्ट्स की शुरुआत हो चुकी है। भारतीय जनता पार्टी विधायक महेश चौगुले ने अपनी विधायक निधि से इस राशि को मंजूर करवाया, जिसके बाद मौजे कोणी क्षेत्र में सीमेंट कंक्रीट सड़क और पाइपलाइन बिछाने का काम शुरू कर दिया गया है। भिवंडी के मौजे कोणी क्षेत्र में सड़क और पाइपलाइन निर्माण का कार्य भूमि पूजन विधिवत संपन्न हुआ। भारतीय जनता पार्टी के पश्चिम भिवंडी के विधायक महेश चौगुले के हाथों नारियल फोड़कर इस कार्य का शुभारंभ किया गया। इस मौके पर बड़ी संख्या में भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता और स्थानीय नागरिक मौजूद रहे। महेश चौगुले ने कहा कि शहर के विकास को प्राथमिकता देते हुए वे लगातार नए प्रोजेक्ट्स ला रहे हैं। उन्होंने ये भी आश्वासन दिया कि आने वाले दिनों में और भी विकास कार्य किए जाएंगे, जिससे भिवंडी का आधारभूत ढांचा और मजबूत हो सकेगा। 25 लाखाचा निधी देऊन ग्रामपंचायतला हा छोटासा रस्ता आहे तो आरसीसी करायचा हे केलं आणि पाईपलाईनचं एक उद्घाटन केलं। हा रस्ता 20-7-8 वर्षापूर्वी मीच बनवलेला, जे फेवर ब्लॉक लावल्यात ते आता खराब झाल्यात म्हणून एक नवीन हे करून हे करतो। आणि इथूच्या परिसरातले बहुतेक रस्ते एक सिमेंट कॉन्क्रीटचे झालेले आहेत। आता जे काम उरलं आहे ते थोडं आता आलोय तर आस्ते आस्ते पूर्ण करीन, म्हणजे काम जास्त काय उरलेलं नाही आहे। आणि जे आपण हा जसा हे ब्रिज बनतो, ब्रिजला जायला ब्रिज बनलेला, पण रस्ता हा तसाच होता, तो रस्ता पण पूर्ण झाला। पण नवीन ब्रिज जे मी इलेक्शनच्या आधी सांगितलेलं की 2 ब्रिज अजून नवीन झाल्यात, म्हणजे 3 पहिले होते आणि 2 नवीन पास झाल्यात, त्याचं पण काम सुरू झालं आहे। म्हणजे आपण बघत असेल तर काटाई ते कारोलीपर्यंत हा एक ब्रिज होता आणि एक खोणी ते डायरेक्ट खाडीपार ते डायरेक्ट बंदर मोल्ल्यापर्यंत हा एक ब्रिज होता, त्याचं काम पण सुरू झालं। म्हणजे एक चांगलं काम झालं आहे। आणि एक सगळ्यांच्या माध्यमातून जे मी सांगितलेलं, कारण का मी गेले 5 वर्ष जे CCTV कॅमेऱ्यासाठी मी प्रत्येक प्रयत्न करत होतो, पूर्ण त्याचा हे काढलं, त्याचा एक स्पॉट काढला का कुठे लागले पाहिजेत यासाठी स्पॉट काढून सगळं एकदम डायग्राम बनवलेला होता एकदम चांगलं। तर आता ते CCTV कॅमेऱ्याचं पण पूर्ण भिवंडी शहरात एक चांगले कॅमेरे बसवले जातील आणि त्याचं पण काम सुरू झालं। म्हणजे एक चांगलं काम जे आपण आश्वासन दिले ते पूर्ण करण्याचं काम माझं चालू आहे। त्याप्रमाणे रस्त्याच्या दुतर्फा गटाराची कामं सुद्धा होतील, ती पण होतील। आता गटाराचं अजून हे नाही, पण टाकलेलं आहे कामं। आता जसं ते काम सिमेंटचं पहिले झाल्यावर मग मी गटाराचं पण काम नाही।